शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटना आक्रमक। शिवार रस्त्याचे प्रश्न, अवकाळी पाऊस आणि जिल्हा बँकेने सुरू केलेली जप्ती कारवाई आदी प्रश्नांसंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। असे असताना दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा बँक मात्र शेतकऱ्यांना जप्ती नोटीस पाठवून छळ करत आहे। या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करेल असा इशारा सोपान कडलक, भानुदास ढिकले, दत्तात्रय कडलक, नंदकुमार जहागीरदार, दत्तात्रय थोरात आदींनी हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत सोमवारी दिला आहे। पुण्याई जीवाचा न घडो बसर वर्व सर्वेश्वर पूजनाचे आम्ही या ठिकाणी जमलो। हे कुणाचा मत्सर म्हणून नाही, परंतु निसर्ग हा नेहमीच जणू काही आमचा मत्सरच करतो की काय। नेहमीच अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसामधनं होत असलेलं नुकसान, त्याचबरोबर शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला, परंतु आतापर्यंत बरेचसे शेतकरी त्यापासून वंचित राहिले। अजून दुसरा, शासनाने बऱ्याच वेळेस कांद्यावरती निर्यात शुल्क लावलं आणि आजसुद्धा कांद्यावरती जे निर्यात शुल्क आहे ते 0% करावं अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। कारण भावांनो, कांदा हा आमच्याकडे प्रामुख्याने 4 प्रकारे तयार होतो। पहिला कांदा लाल कांद्याचा सीजन, दुसरा कांदा रांगड्या कांद्याचा सीजन, तिसरा कांदा उन्हाळ कांद्याचा सीजन आणि चौथा जो आज टप्पा आहे तो आमचा जो दास्तान म्हणून म्हटलं जातं, चाळीमध्ये ठेवलेला कांदा। आणि असं असताना सरकार नेहमी थोडंफार आणि कांद्याची आवक कमी झाली, लोकांना बाजारभाव वाढले की कुठंतरी निर्यात शुल्क वाढवणं आणि परदेशातल्या शेतकऱ्यांचा कांदा आपल्या देशामध्ये निर्यात करणं, आयात करणं आणि आपल्या देशामध्ये आयात केलेल्या कांद्यामुळं इथं आमच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कंबरडं मोडलं जातं। मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती करेल की बघा, 14 सालामध्ये खादीची गोणी काय होती, पावडरचे भाव काय होते, मजुरीचे रेट काय होते आणि आज त्या खादी, पावडरी आणि मजुरीचे रेट हे 4 पटीने वाढलेले आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला हा जो शेतीधंदा आहे हा परवडण्याचा झालेला आहे आणि त्याच्यात शासनाची असलेली आयात आणि त्या आयातीमुळं आम्ही झालेलो नर्वस, आमचं संपूर्ण कंबरडं मोडलं आणि आमची जी येणारी पिढी आहे ती येणारी पिढी पुन्हा शेतीमध्ये येण्यासाठी त्यांचा सरळ नकार आहे। तेव्हा हे कसं चालायचं? ह्या सृष्टीचा जीवनचक्र जर चालवायचं असेल, ह्या देशाचा जर आर्थिक कणा चालवायचा असेल तर हा शेतकरी या माध्यमाला वंचित करून चालणार नाही। तर शेतकऱ्याला भरघोस मदत केली पाहिजे। शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज आहे ते आमच्यामुळे नाही, ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। कारण आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 17 मार्केट कमिट्या आहे आणि 17 मार्केट कमिट्यामध्ये जो कांदा येतो तो कांदा कमीत कमी हर रोज आणि 1 लाखापेक्षा जास्त आणि येत असतो। आणि असा असलेला कांदा जर त्याचे भाव पडले तर तो आम्हाला कमीत कमी 2-2, 3-3 हजाराने एका क्विंटलला तोटा सहन करावा लागतो। जगामध्ये इतर जे धंदेवाले आहेत, जर एखादा धंदा परवडत नसेल आणि तो धंदा परवडत नसल्यामुळे ते सरळ बंद करतात, परंतु आमच्या पिढ्याने पिढ्या चाललेला आलेला हा शेती धंदा आहे, आम्ही बंदही करू शकत नाही आणि सोडू शकत नाही। आणि दुसरा धंदा प्रामाणिकपणाचा जर कोण असेल तर तो फक्त शेती धंदा आहे। म्हणून याचा विचार शासनाने करावा, शासनाला जाग यावी याच्याकरता आमचा हा ठळक कार्यक्रमाचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे।
आणि एवढेच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यासाठी ही विचारमंथनाची ही बैठक आहे. इथं कोणावर टीका करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही. बाकी आपला उद्देश काहीच नाही. प्रामाणिक फक्त आमच्या ताकदीचा वापर करून घ्या. जे जे आम्ही शिकलो, जे जे आम्हाला साहेबांना हात्यारं वापरायला दिले, शेतकऱ्यांची सध्या अशा कठीण परिस्थितीमध्ये चाललेले शेतकरी की अवकाळी येतो, त्याच्यानंतर कर्जमुक्तीचा प्रश्न तसाच लोंबकळत राहिला, बँकेवाले दारोदार हिंडतायत, शेतकऱ्यांना जप्तीच्या धमक्या देत आहेत, नोटिसा आलेल्या. आता ती 4-5-6 तालुक्यांमध्ये 120 का 122 शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत. या गोष्टी योग्य नाही. याला आपण कुठेतरी सांघिकपणे विरोध केला पाहिजे, कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्याला कायदेशीररित्या विरोध करायचा आहे. त्याला असा तोंडी विरोध नाही करायचा. त्याच्यामुळं कुठेतरी हा मागा जे कोणी मला वाटतं यांनीच सांगितलं, लिंबाजी पाटलांनी, काही कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे. ही सर्व तुमची आमची सर्वांची इच्छा आहे का कुठेतरी तुकड्या तुकड्यामध्ये आपण काम. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचे तातडीने पंचनामे व्हावे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जप्तीच्या नोटिसा आणि लिलावाची प्रोसेस जी चालू केली आहे त्याच्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी बैठक आहे. आणि तिसरा विषय असा आहे, पीक विम्यात बदल करून शेतकऱ्यांना पीक विमा कसा लवकरात लवकर मिळेल. आणि कांदा निर्यात जे 20% निर्यात शुल्क सरकारने लावलं आहे. आज कांद्याची बाजारपेठ 700 ते 800, 1000, 1200 रुपयावर आली. तो कांदा 20% जर निर्यात शुल्क सरकारने हटवलं, तो कांदा आज 2 ते 2.5 हजार शेतकऱ्याचा विकल. ते निर्यात शुल्क सरकारने कमी करावं. त्यासाठी आम्ही शेतकऱ्याची विचारविनिमयाची ही बैठक आज हुतात्मा स्मारक येथे घेत आहोत.